राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटेपूर्णा बस थांबानजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या कार गाडीने एका 30 वर्षीय पादचारी महिलेस उडवल्याची घटना शुक्रवारी 12 मार्च रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान घडली। या अपघातात सदर पादचारी महिलेचा मृत्यू झाला। फुलमा वानखडे असे मृत महिलेचे नाव आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काटेपूर्णा खड्डा भीमनगर येथील फुलमा राहुल वानखडे वय 30 वर्ष व इतर 4 महिला सकाळी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या होत्या। दरम्यान शेतातील काम आटपून घरी परत येत असताना बसथांबा नजीक मूर्तिजापूरकडून अकोलाकडे जाणारी कार गाडी क्रमांक MH12 GC 6157 या कारने पादचारी महिला फुलमा वानखडे आपल्या शेतातील काम आटपून घरी परत जात असताना जोरदार धडक दिली। या अपघातात सदर पादचारी महिला गंभीर जखमी झाली व घटनास्थळी मृत्यू झाला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील सोळंके, ASI सतीश सपकाळ, नामदेव केंद्रेसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आला। दरम्यान अपघातानंतर सदर कार रोडच्या कडेला पलटी झाली। सदर घटनेची फिर्याद सुनीश मोहोड यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिली। वरून पोलिसांनी सदर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला। पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंकेसह पोलीस करत आहे। संतोष गवई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।